तर दावोसमध्ये जाऊन सरकार खाऊन पिऊन आलं, बिल उधार ठेवून आलं. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत हे आरोप केलेले आहेत. उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीनं सरकारला नोटीस पाठवली आहे. तर आंतरराष्ट्रीय मंचावर राज्याची बदनामी होऊ शकते असं रोहित पवारांनी म्हटलंय. दावोसमध्ये जाऊन सरकार खाऊन पिऊन आलं, बिल उधार ठेवून आलं असा आरोप रोहित पवारांनी केला. तर रोहित पवारांचं हे ट्विट आपण पाहूयात. दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आले, पण बिलं उधार ठेवून आले. आता उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीनं राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. सरकारच्या अशा दळभद्रीपणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दावोस समिट सारख्या मंचावर महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते, गुंतवणूकदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे उदय सामंत, मुख्यमंत्री शिंदेंनी संबंधित यंत्रणेला विषय निकाली काढण्याचे आदेश द्यावेत.